आता आपण कन्सिडर करू की एक बॉडी आहे आणि या बॉडीवर दोन टाईपचे फोर्स ॲड करत आहेत. ओके, सो पहिला जो फोर्स ॲड करत आहे तो आहे कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, आणि अनदर जो फोर्स इथं काम करतो तो कोणता आहे, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, सो आपण असं कन्सिडर करू की दोन्ही फोर्सेस जे आहेत ते बॉडीवर काय करत आहे, ॲड करत आहे. ओके, मग आता अशा केसमध्ये आपण काय करू, एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन घेऊ. जो कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे त्याला आपण FC कन्सिडर करू आणि जो नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे त्याला आपण Fच्या लोअर केसमध्ये NC घेऊ, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की वर्क एनर्जी थेरम अप्लिकेबल करायचं आहे. सो वर्क एनर्जी थेरमनुसार जर पाहिलं आपण तर काय होईल बरं, आपल्याला माहीत आहे की वर्क डन इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी आणि वर्क डन काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो दोन्ही फोर्सचं आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. सो डेफिनेटली आपल्याकडे जी केसनुसार जर पाहिलं आपण तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे ना, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय आपलं डेल्टा एक्स हे अर्थातच आहे वर्क डन आणि वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, वर्क एनर्जी थेरमनुसार. आता एक लक्षात घ्या की या अगोदर आपण पाहिलेलं आहे की आता यामधला जो कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे त्याला जर आपण डेल्टा एक्सनं जर डिनोट केलं तर तो असतो पोटेन्शियल एनर्जी. मात्र पोटेन्शियल एनर्जी हे काय असतं, निगेटिव्ह असतं. हे काय असतं, निगेटिव्ह वर्क डन असतं. सो आपल्याला असं लिहिता येईल की FC इंटू डेल्टा एक्स हे काय आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी. ओके, कारण ॲक्च्युअल डेल्टा Vची ती निगेटिव्ह आहे, ते निगेटिव्ह सिम्बॉल आपण इकडे रिप्रेझेंट करू. सो हे जे इक्वेशन नंबर 1 आपण लिहिलं आहे त्यामध्ये आपण चेंजेस आणू. आता तुम्हाला माहिती आहे FC इंटू डेल्टा एक्स. ओके, सो FC इंटू डेल्टा एक्स याच्याऐवजी मी काय घेतो, मायनस डेल्टा V, त्यानंतर प्लस आता कोण राहिलं आपल्याकडे FNC इंटू डेल्टा एक्स आणि इज इक्वल टू अपोजिट साईडला कोण आहे, डेल्टा के. लक्षात आलं ना की FCनं आपण डेल्टा एक्सला मल्टिप्लाय करून त्याच्याऐवजी निगेटिव्ह डेल्टा V घेतला. मग आता हा जो मायनस डेल्टा V आहे तो अपोजिट साईडला काय होऊन जाईल, या ठिकाणी प्लस होऊन जाईल आणि देअरफॉर आपण लिहू शकतो की डेल्टा के प्लस डेल्टा V इज इक्वल टू F मीन्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इंटू डेल्टा एक्स. यामध्ये जर कॉमन आपण डेल्टा काढला तर कार्याला चिन्ह आपलं कायनेटिक प्लस पोटेन्शियल इज इक्वल टू FNC इंटू डेल्टा एक्स. आता हे जे चेंज कायनेटिक प्लस पोटेन्शियल म्हणजेच काय झालं, टोटल मेकॅनिकल एनर्जी झालं. दॅट्स वाय वी कॅन राईट डेल्टा E इज इक्वल टू नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, तर हे इक्वेशन आपण ऑब्टेन केलं. आता असं जर असेल तर पहा ओव्हरऑल काय झालं बरं की अशा केसमध्ये जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल, कारण आता इथेही पहा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स इंटू डेल्टा एक्स म्हणजे काय, वर्क डन झालं. म्हणजे याचा अर्थ इथं जर आपण रेफरन्स घेऊन वर्क डनची व्हॅल्यू काढली, सो वर्क डन कोणाकडून, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सकडून काढली, तर तीसुद्धा काय आली, चेंज इन टोटल मेकॅनिकल एनर्जीच्या इक्वल आहे ना. कारण राईट साईडची जी राशी आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट त्याच्याऐवजी काय लिहू शकतो आपण, वर्क डन. आणि सो डेल्टा ईच्या ऐवजी आपल्याला फायनलमधून इनिशियल एनर्जी हे सुद्धा घेऊ शकतो आपण. ओके, सो WNC संदर्भात हा सुद्धा जो फॉर्म्युला आहे तर हा असेल आपला फॉर्म्युला नंबर 3. तर असे काही फॉर्म्युलेज आपण इथं ऑब्टेन केले. आता पुढची जी कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे ती आहे पॉवर. ओके, सो इथे लिहितो मी पॉवर. आता पॉवर काय आहे हे अगोदर बी आपण लर्न केलेलंच आहे. आता पॉवरला जर डिफाईन करायचं असेल आपल्याला
तर जनरली आपण काय करतो की वर्क डन पर युनिट टाईम. ओके, सो जनरली पॉवरला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर वाटल्यास इथे एक डेफिनेशन लिहितो मी. टाईम रेट ॲट विच वर्क इज डन. बरोबर, याला काय म्हणू आपण, पॉवर म्हणू. किंवा टाईम रेट ॲट विच एकतर वर्क डन झालं किंवा आपण असं म्हणू की एनर्जी ट्रान्सफर झाली है ना. सो एनर्जी इज ट्रान्सफर. अशा दोन डेफिनेशन आपल्याला करता येईल पॉवरच्या. सो यावरून पॉवरचा जो फॉर्म्युला असेल तो आपल्याला माहिती आहे की आता याच्यामध्ये पण पॉवरमध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, की पॉवरच्या अगोदर आपण ॲव्हरेज पॉवर काय ते शिकून घेऊ. सो ॲव्हरेज पॉवरसाठी मी काय घेतो, PAV. सो याला मी टायटल देतो ॲव्हरेज पॉवर. ओके, ॲव्हरेज पॉवर. सो ॲव्हरेज पॉवर हा काय असेल तर कोणत्याही फोर्सचा जो ॲव्हरेज पॉवर असतो ना तर तो असतो रेशो ऑफ वर्क टू टोटल टाईम. सो रेशो ऑफ वर्क अपॉन टोटल टाईम. आणि दॅट्स वाय PAV याचा जो फॉर्म्युला असेल तो असेल वर्कसाठी W आणि टोटलसाठी काय घेऊ आपण, T घेऊ. आता ही जी पहिली राशी आपण समजून घेतली ॲव्हरेज, त्यानंतर आता आपण इन्स्टंटेनियस पॉवर पाहू. सो इन्स्टंटेनियस पॉवर जी आहे ते काय आहे तर याच्यामध्ये इन्स्टंटेनियस म्हणजे कोणत्याही इन्स्टंटला आपण काढत असतो पॉवरची व्हॅल्यू, बरोबर आहे. सो इथे लक्षात ठेवायचं की आपल्याला लिमिटिंग व्हॅल्यू घ्यायची. हे जे ॲव्हरेज पॉवर आहे याची काय घ्यायची, आपल्याला लिमिटिंग व्हॅल्यू घ्यायची. आणि टाईम जो आहे हा कशाला अप्रोच करेल, 0ला. लक्षात आलं, टाईम हा म्हणजे स्मॉल घेतो आपण, म्हणजे आपला स्मॉल वर्क डन आणि स्मॉल टाईम घ्यायचा आहे. सो इन्स्टंटेनियस पॉवरसाठी आपण P वापरू, स्मॉल वर्क डनसाठी काय घेऊ आपण, DW. बरोबर, त्याला आपण लिमिटिंग व्हॅल्यू म्हणू ॲव्हरेज पॉवर. आणि डिवायडेड बाय स्मॉल टाईम, सो DT. सो DW अपॉन DT हा काय झाला आपल्याकडे इन्स्टंटेनियस पॉवर. आता वर्क डनचं तुम्हाला माहीत आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. जर आपण इथे DW संदर्भात जर पाहिलं स्मॉल वर्क डन तर हे काय असेल बरं, फोर्स तर स्मॉल होणार नाही पण डिस्प्लेसमेंट स्मॉल होईल. सो DW इज इक्वल टू काय घेतो मी, F इंटू DR. DR काय आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी यावेळेस मी R शब्द वापरतो या ठिकाणी. सो अशा केसमध्ये सो वाटल्यास इथं DR जी आहे हे काय आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंट. सो आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, वाटल्यास आपण इक्वेशन्स नंबर प्रोव्हाइड करू. हे आपला इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर आपलं 2. आता ही व्हॅल्यू आपल्या इक्वेशन नंबर 2मध्ये जर पुटअप केली आपण तर इन्स्टंटेनियस पॉवर काय असेल, F इंटू DR अपॉन DT. बरोबर. आणि आपल्याला माहीत आहे की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इट इज नथिंग बट इट इज द व्हेलॉसिटी. सो पॉवर इज इक्वल टू जो फॉर्म्युला आला आपल्याकडे 3 नंबरचा तो काय आला, F इंटू V. आता इथे एक लक्षात ठेवायचं की ही व्हेलॉसिटी जरी असेल मात्र इथं वाटल्यास लिहून देतो, याला तुम्ही कोणती व्हेलॉसिटी कन्सिडर करायची, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके. त्यानंतर जे बेसिक गोष्टी आहे तर तुम्हाला माहीत आहे की बेसिकमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे क्वांटिटी आहे पॉवर ही स्वतः कोणती क्वांटिटी आहे तर हे आपलं माहीत पाहिजे. ती स्वतः कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, ती डायरेक्शनवर डिपेंड नसते. त्यानंतर त्या क्वांटिटीचे आपल्याला काय माहीत पाहिजे, डायमेन्शन्स माहीत पाहिजे. सो डायमेन्शन काढताना आपण काय करणार, वर्कच्या डायमेन्शनला टाईमनं मल्टिप्लाय करणार, बरोबर. सो आता त्याचे जे डायमेन्शन असेल ते 1 इन मास, 2 इन लेंथ आणि -3 इन टाईम असे डायमेन्शन असतील. त्यानंतर राहिला प्रश्न SI युनिट संदर्भात. सो पॉवर जी आहे त्याचे SI युनिट आपण तर 10वीला शिकलेलो आहे, बरोबर. तर ते काय आहे
वॅटसाठी आपण W हे अक्षर वापरत असतो. ओके. सो ॲक्च्युअल वर्क जूल पर सेकंद आहे ते, हे की नाही. तर त्याच्याऐवजी आपण काय घेतलं, वॅट घेतलं. जूल पर सेकंद वाटल्यास ऑप्शनल लिहून देतो, जूल पर सेकंद. त्यानंतर जेम्स वॅट नावाचे शास्त्रज्ञ, त्यांच्या स्मरणार्थ हे दिले आपण. त्यानंतर एक हॉर्स पॉवर संदर्भात पण आपण एक पाहिलं होतं की 1 HP है ना, कमर्शियल एकक हॉर्स पॉवर. तर ते किती असतं, 746 वॅट असतं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण 1 युनिटबद्दल बोललो होतो, आहे की नाही. 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट हॉवर, बरोबर. सो 1 किलोवॅट हॉवरचं रूपांतर जेव्हा आपण जूलमध्ये केलं होतं, तर ती व्हॅल्यू किती होती, 3.6 × 10⁻⁶ जूल ही व्हॅल्यू होती. आणि लक्षात ठेवायचं की जे आपलं इलेक्ट्रिसिटी बिल असतं है ना, सो इलेक्ट्रिसिटी बिल ज्या एककामध्ये येतं आपल्याला ते युनिट्समध्ये येतं. तर 1 युनिट्स म्हणजे हाऊ मच जूल, तर ते आपलं या ठिकाणी क्लिअरिफाय पाहिजे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, ॲन एलिव्हेटर कॅन कॅरी अ मॅक्झिमम लोड 1800 किलोग्रॅम एलिव्हेटर प्लस पॅसेंजर. पहा, तुम्हाला एलिव्हेटर माहीत असतील की मॉलमध्ये किंवा रेल्वे स्टेशन किंवा अशा मोठमोठ्या बिल्डिंग्समध्ये एक हे असतात, करंटच्या पायऱ्या असतात की ज्याच्यावर उभं राहिले की ते ॲटोमॅटिक रोल करतात, बरोबर. आपलं फक्त स्टँड करायचं आहे, ते ॲटोमॅटिक आपल्याला लिफ्ट किंवा लिफ्ट डाऊन करत असतात. तर हे जे एलिव्हेटर आहे ना, तर याची जी कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम लोड सहन करण्याची, तर ती किती आहे, 1800 किलोग्रॅम. ओके. आणि हे जे मूव्ह व्हायलं, सो मूव्ह होत असताना जी व्हेलॉसिटी आहे तर ती आहे 2 मीटर पर सेकंद. ओके. आणि कॅपॅसिटी म्हणजेच त्याचा लोड धरू आपण, लोड म्हणजेच काय, मास इंटू ग्रॅव्हिटी, हे ना. तर ती जी 1800 किलो घ्यायला या ठिकाणी, म्हणजे किती लोड सहन करू शकतं लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे, याचं लोड जर करायचं असेल तर वर्क डन असतं, म्हणजेच ते फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला mgनं मल्टिप्लाय करू आपण. दॅट्स वाय मास जे आहे आपल्याकडे ते आहे 1800, ग्रॅव्हिटी ॲप्रॉक्सिमेट 10 घेतली आपण, असं जर कन्सिडर केलं तर हे किती येईल, 18,000 न्यूटन, है की नाही. एवढं वेट काय करू शकतं ते एलिव्हेटर सहन करू शकतं. त्यानंतर जो फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करतो या मोशनला, तर तो किती आहे, 4000 न्यूटन. सो तुम्हाला माहीत आहे की हे जे मोशन आहे तर या मोशनच्या अगेन्स्ट काम करणारं जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तर त्याची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, ती किती आहे, 4000 न्यूटन. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिटरमाइन द मिनिमम पॉवर डिलिव्हर बाय द मोटर टू द एलिव्हेटर इन वॅट्स ॲज वेल ॲज इन हॉर्स पॉवर. म्हणजे आता किती पॉवर या ठिकाणी आपल्याला मोटरला द्यावं लागेल, ज्याच्याकडून ते एलिव्हेटरनं हे सर्व या ठिकाणी त्या स्पीडनं त्याला मूव्ह केलं पाहिजे. तर आता एक लक्षात घ्या, एलिव्हेटर जे आहे त्याचं जर आपल्याला हे काढायचं असेल, काय काढायचं असेल, पॉवर काढायचं असेल, तर पॉवर हे कशावर डिपेंड, आत्ताच पाहिलं आपण. पॉवरसाठी काय लागतं आपल्याला, फोर्स आणि व्हेलॉसिटी. पैकी आपल्याला काय दिलेलं आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे. पण आता आपल्याला असा डाऊनवर्ड फोर्स काढायचा एलिव्हेटरचा की जो डाऊनवर्ड फोर्स या दोन्ही गोष्टीला मेंटेन करेल, बरोबर आहे का. म्हणजे जेवढं त्याला लोड कॅरी करायचा आहे, बरोबर आहे का. तर लक्षात घ्या, आता मी ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवली, लोडची डायरेक्शन दाखवली का, नाही. आता लक्षात घ्या, हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे, जर मी व्हर्टिकल कल्पना केलं, उभं कल्पना केली, तर फ्रिक्शनल फोर्ससुद्धा कसा आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर लोडसुद्धा कसा असणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि एलिव्हेटर जो फोर्स कॅरी लावणार आहे तो फोर्स कसा असणार, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जे पॉवर द्यायचा आहे ते या फोर्सवर द्यायचा, बरोबर आहे का. सो आता लक्षात घ्या की एलिव्हेटर जे आहे ना, तर हे फ्रिक्शन आणि लोड याच्या विरुद्ध हे फोर्स काम करणार आहे, बरोबर आहे का. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर हा फोर्सची व्हॅल्यू आपल्या
एफ आर फ्रिक्शनल फोर्स आणि वेट या दोघांच्या काय असणार या ठिकाणी इक्वल असणार. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ॲक्च्युअल किती फोर्स जनरेट करायचा आणि त्याच्यानंतर व्हेलॉसिटीनं आपण काय करणार मल्टिप्लाय करणार. ओके. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर लक्षात घ्या जो फोर्स एलिव्हेटरला आता लक्षात घ्या ह्याच्यात हे पण एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो फोर्स आहे ना याला आपण एलिव्हेटरचा डाऊनवर्ड फोर्स कन्सिडर करायचा. का डाऊनवर्ड फोर्स? कारण फ्रिक्शन आणि वेट जे आहे तर त्याच्या अगेन्स्ट काम करेल. लक्षात आलं ना. सो डाऊनवर्ड फोर्स आपण एफ काढायलो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की फ्रिक्शनल फोर्स आणि लोड या दोघांची बेरीज करावं लागेल. फ्रिक्शनल फोर्स किती आला आपल्याकडे 4000 न्यूटन आणि प्लस तो किती आलेला आपल्याकडं 18,000. ओके. आणि दोघांची ॲडिशन केली आपण तर 20,000 न्यूटन. बरोबर आहे का. एवढा फोर्स जो आहे तर तो त्यांना सस्टेन करावं कोणी एलिव्हेटरनं. मग आता याच्यासाठी पॉवर किती लागणार. सो पॉवर संदर्भात तू सांगितलं की पॉवरचं फॉर्म्युला काय असेल आपल्याकडे एफ इंटू व्ही असेल. बरोबर. सो आता इथे एक लक्षात घ्या आपल्याला वॅटमध्ये पण काढायचं आहे आणि एच पीमध्ये पण काढायचं आहे हॉर्स पॉवरमध्ये. आता एस आयमध्ये काढलं म्हणजे ॲटोमॅटिक कशामध्ये निघणार ते आपलं आन्सर वॅटमध्ये नंतर एच पीमध्ये त्याला कन्वर्ट करू. सो फोर्स जो आपल्याकडे आला होता तो होता 22,000 इंटू जी स्पीड आहे ती किती आहे 2 मीटर पर सेकंद आणि दॅट्स वाय हे आन्सर जे आहे हे किती येईल 44,000 वॅट. बरोबर. मीन्स 44 किलो वॅट झाला ते. परंतु आता हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. पण एच पीमध्ये काढायचं असेल आपल्याला पॉवर. सो पॉवर इन एच पी जर काढायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल बरं. आत्ताच आपण पाहिलं 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट्स. म्हणजे जे वॅटमधला जो पॉवर आहे त्याला आपल्याला कितीने डिवाईड करावं लागेल 746 डिवाईड करावं लागेल. आणि दॅट्स वाय इथं जर आपण 44,000ला 746 डिवाईड केलं तर ॲप्रॉक्सिमेट जे आन्सर निघतं ते निघतं 49 हॉर्स पॉवर. सो अशा पद्धतीनं हे आपण पॉवरबद्दल थोडंसं डिस्कशन केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कोलिजन संदर्भात बोलू.